मित्रांनो, कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना सरकारतर्फे मोठा धोका दिला गेला असला तरी सध्या कालपासून फडणवीस सरकारचं एक मोठं वक्तव्य गाजत आहे. न्यूज माध्यमावर म्हणा किंवा सोशल मीडियावर म्हणा की कर्जमाफी संदर्भात फडणवीस सरकारने परत एकदा मोठी घोषणा केलेली आहे आणि शेतकऱ्यांना परत एकदा दिलासा देण्याचं काम केलेलं आहे. तर ती नेमकी घोषणा काय आहे, त्याचबरोबर शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार का, होणार तर आता कधी होईल, म्हणजे अर्थसंकल्प तर निघून गेलेला आहे, अर्थसंकल्पात कुठलीही तरतूद नाही, तरीसुद्धा अशी चर्चा आहे की फडणवीस सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार आहे. तर ती कर्जमाफी कधीपर्यंत होऊ शकते, त्याचबरोबर खरंच ही न्यूज किती % खरी आहे आणि कर्जमाफी जर झाली तर किती तारखेपर्यंत कर्जमाफी होईल किंवा किती शेतकऱ्यांची किती लाखापर्यंतची कर्जमाफी होईल, याबद्दलचा सविस्तर आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राज सूर्यदळ, स्वागत आहे कृषी मॅन यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, अर्थसंकल्पात म्हणजे अर्थसंकल्प 2025च्या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल. फडणवीस सरकार परत एकदा शेतकऱ्यांना दिलासा देईल, शेतकऱ्यांची कर्जमाफी करेल. अजितदादा पवार यांनी अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं होतं. शेतकरी कर्जमाफी शब्द कधी ऐकण्यात येतो, कधी शेतकऱ्यांना असं ऐकण्यात येते की बाबा शेतकऱ्यांचे कर्जमाफी होणार किंवा सरसकट कर्जमाफी होणार किंवा एवढ्या लाखापर्यंत सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार, असे शेतकऱ्यांचे कान आतुर झाले होते हे ऐकण्यासाठी. परंतु शेतकऱ्यांना एक मोठा धोका देण्यात आलेला आहे. फडणवीस सरकारतर्फे शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली नाही. परंतु कालपासून जे अर्थसंकल्प सादर झाल्याच्या नंतर काही शेतकरी संघटनांनी म्हणा, अगोदर 1-2 दिवसापूर्वी किंवा कालच्या दिवशी पुन्हा जवळपास सुधीर मुनगंटीवार, त्याचबरोबर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी नाही केल्यामुळं तीव्र नाराजगी व्यक्त करत सरकारवर जवळपास सरकार विरोधात घोषणाबाजी केलेली आहे. त्यानंतर तीव्र आंदोलन छेडू असा देखील इशारा केलेला आहे. काही शेतकरी संघटनांनी जवळपास सरकारचा एक असंतोष निर्माण केलेला आहे सरकार विरोधात. तर मित्रांनो, कालपासून परत एक न्यूज व्हायरल होत आहे की बाबा शेतकऱ्यांची जी कर्जमाफी आहे ती खरीपाच्या पेरणीच्या पूर्वी ही माफ होणार आहे, अशी चर्चा आहे. शेतकऱ्यांना जे खरीपाच्या पेरणीसाठी जे कर्ज वगैरे काढावं लागतं, तर ते कर्ज आता बँका जर कर्जमाफी झाली नाही, शेतकऱ्यांनी कर्ज फेडले नाही, तर मग ते कर्ज बँका मग शेतकऱ्यांना परत कर्ज देणार नाहीत, अशी एक चर्चा आहे. आणि हे खरं सुद्धा आहे मित्रांनो. आता शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही, शेतकरी कर्ज भरत नाहीत, मग बँका काय करणार? बँका जर परत कर्ज घ्यायची वेळ आली तर शेतकऱ्यांना बँका पीक कर्ज देणार नाहीत. तर कालपासून एक न्यूज व्हायरल होत आहे की बाबा फडणवीस सरकार खरीपाच्या पेरणी अगोदर शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार आहे. त्यासाठी मोठी तरतूद देखील करण्यात येणार आहे आणि जवळपास शेतकऱ्यांना खरीपाच्या पेरणीसाठी जे पीक कर्ज वगैरे काढावं लागतं, ते काढण्यासाठी शेतकऱ्यांचं अगोदरचं लोन क्लिअर पाहिजे, ते त्यासाठी कर्जमाफी होणार आहे. 2 लाखापर्यंत कर्जमाफी होणार आहे अशी चर्चा आहे. परंतु मित्रांनो, सर्वात मोठी गोष्ट म्हणजे अर्थसंकल्प निघून गेलेला आहे. अर्थसंकल्पामध्ये कुठलीही तरतूद करण्यात आलेली नाही. परंतु जर शेतकरी संघटनांनी किंवा शेतकऱ्यांनी या संघटनांना साथ दिली आणि जवळपास काही नेत्यांनी वगैरे विरोधी पक्षातील नेत्यांनी म्हणा, तसेच इतर काही पक्षातील नेत्यांनी म्हणा, शेतकऱ्यांची एक बाजू मांडली आणि शेतकऱ्यांच्या वतीने एखादं आंदोलन वगैरे केलं, काही एखादी पायरी वगैरे उचलली, पाऊल वगैरे उचललं, तर 100% शेतकऱ्यांची कर्जमाफी खरीपाच्या पेरणीच्या अगोदर होणार आहे. परंतु मित्रांनो, सध्या शेतकरीच जवळपास काही संघटनांना म्हणा किंवा काही नेत्यांच्या पाठीमागे निघत नाहीत. थोडंफार मला वाटतं नागडं वगैरे आंदोलन केलेलं आहे इकडे हिंगोली जिल्ह्यामध्ये वगैरे. परंतु मित्रांनो, त्या आंदोलनाचा काही इफेक्ट झालेला दिसला नाही आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी ही अद्यापही झालेली नाही. तर एकंदरीत बघायचं झालं तर जवळपास खरीपाच्या पेरणीच्या जवळपास ही कर्जमाफी होण्याचे चान्सेस आता 99% तर नाही म्हणू शकणार मी, कारण की अर्थसंकल्पात 99% चान्सेस होते, ती झालेली नाही. परंतु थोड्याफार प्रमाणात शेतकऱ्यांची कर्जमाफी खरीपाच्या पेरणीच्या अगोदर होऊ शकते. तर व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.